राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिज्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम रविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो नित्यात्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता चला विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 33 प्रणव उपासनेचा प्रकार 2 दिवस झालं तोच चालू आहे. त्यामध्ये नाम आणि रूप नाम आणि नामी यालाच नामरूपाचा अभेद म्हणतात. परमार्थामध्ये ज्यावेळेस आपण साधना करून परम जे प्रयोजन आहे ते प्रयोजन साध्य होण्यासाठी आपणाला शास्त्र वेद गुरु
नामरूपाचा अभेद करून सांगतात. साधनेने ज्याचा नामरूपाचा अभेद झाला आहे तो साधक म्हणून राहत नाही, तो सिद्ध म्हणून राहत असतो. ती सिद्धता प्राप्त करण्यासाठी सिद्धतेने, सिद्ध स्वरूपाने वृत्ती होण्यासाठी नाम आणि रूप हे दोन न पाहता यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे आणि शास्त्रामध्ये कार्यकारणाचा अभेद सांगितला आहे. त्या नियमानं कार्य असणारं जे अवयववान साकार रूप जगत, ते जगत नामा वाचून त्याचं अस्तित्वच राहत नाही, त्याच्यात व्यवहारच होत नाही. म्हणून नाम त्याला अधिष्ठान आहे. म्हणून कार्य जगत हे त्याच्या कारणा म्हणजेच नामामध्ये, अधिष्ठानामध्ये लय पावतं आणि नामामध्ये कार्यरूप जगत हे लव पावलं म्हणजेच ते एक सत्य स्वरूप असणारं नामच शिल्लक राहतं. नाम हे सत्स्वरूप आहे. म्हणून अनेक संतांनी नामाबद्दल महत्व गायलेलं आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला, हे प्रमाण सांगितलं तर वाटतं, हे का नाही? म्हणून नाम जपले वाल्मिकांनी. नामाचं महत्व हे या दृष्टीनं सांगितलेलं आहे. ती दृष्टी कळावी, हेतू कळावा. नुसतं नामाचं महत्व सांगितलं, नामाचं महत्व सांगितलं. जर समजा एखादा मोठा राजा आहे आणि तो राजा आहे म्हणून त्याच्या नावाला महत्व देणं, नावाला, हे जसं वेडेपणाचं ठरतं तसं महत्व शास्त्र अंगीकारत नाही. या अमुक अमुक नावाचा राजा आहे, हे का नाही, म्हणून त्याला महत्व आहे. तिथं त्या नामाचं महत्व त्या राजाशी नाही. पण अध्यात्मशास्त्र जे नाम आहे का, ते नाम अधिष्ठान रूप आहे जगताला. जे रूपवान पदार्थ आहेत का, त्या रूपवान पदार्थाला नाम हे अधिष्ठान रूप आहे. कारण रूपवान पदार्थाचा व्यवहार नामा वाचून होतच नाही. नवे लग्नात सुद्धा नवरीने नवरदेवाचे नाव घेतल्याशिवाय लग्न साजरच होत नाही. नाव घ्यावंच लागतं. जर नवरी नाव घेत नसेल तर तो नवरदेव त्या नवरीला तिथंच सोडून येतो का घेऊन येतो. नावच नाही घ्यायचं म्हणल्यावर त्याच त्या नावात तर महत्व आहे. ते नावच सांगत. ब्राह्मण अगोदर नाव घ्यायला लावतो, हे का नाही? आणि मग त्या ठिकाणी नाव जर नाही घेतलं तर ती सिद्धता प्राप्त होत नाही, ते लग्न सिद्ध होत नाही. अक्षता टाकल्या म्हणून लग्न औपचारिकपणानं सिद्ध होईल, औपचारिकपणानं. पण शास्त्र दृष्टिकोनातून ते धर्मानं होईल, पण अध्यात्मानं नाही. अक्षदा अंगावर पडल्या, मंगलाष्टक बोलले म्हणजे लग्न, इतक्यालाच लग्न म्हणत नाहीत. नवरीनं नवरदेवाचं नाव घ्यावं आणि
नवऱ्याच्या इथं नांदायला यावं, त्याला म्हणतात लग्न. लग्न म्हणजे ऐक्य भाव, एकपणा. म्हणून नाम हे त्या नवरीला अधिष्ठान रूपानं असावं. ते नाव तिनं घेतलं म्हणजे तिनं तो नवरदेव अधिष्ठान रूपानं अर्पण करावा, स्वीकारावा. त्याच्यामध्ये जो काही लग्नाचा सोहळा झाला तो पूर्ण होतो. तसं परमार्थामध्ये आल्यावर जे पदार्थ रूपान आहेत, रूपवान आहेत, त्या रूपवान पदार्थाला जर नाव नाही ठेवलं तर त्यांचा व्यवहार होत नाही. म्हणून नाम त्या पदार्थाला दिलं तर त्या पदार्थाचा व्यवहार होतो. नाहीतर मग कालच्या त्या दृष्टांतासारखं फगीराच्या घोड्याच्या, आहे का नाही. म्हणून नामाला किती महत्व आहे. मग हे तसंच नाम कसं आहे, जसं जगतातले पदार्थ नाम आणि रूपानं व्यक्त आहेत, तसंच त्याच नियमानं हे जे नाम आहे, हे नाम सुद्धा कार्यरूपच आहे. कारण या नामालाही ओमकार हे अधिष्ठान आहे. नाम म्हणजे अक्षर, नाम म्हणजे काय आहे का नाही. आणि ही जी अक्षर उत्पन्न झाली त्याला कारण ओमकार आहे. आणि ते ओम हे अक्षर आकार मकार आणि आकार उकार आणि मकार या 3 मात्रानं बनलेला आहे. आणि माऊली म्हणतात की हे 3.5 मात्राचं आहे. अर्धी मात्रा ती प्रणवाची अर्धी मात्रा आहे. आणि त्याच अर्धे मात्रेमध्येच हे सगळं अध्यस्त आहे. आकार उकार आणि मकार. मग त्याच्यामध्ये शब्दही आला, जगतही आलं, जगतातले पदार्थही आले. हे सर्वच अध्यस्त आहे. कशावर? ओमकारावर. आणि ते ओमकार ब्रह्माचं वाचक आहे आणि ब्रह्मवाचक वाच्य आहे का नाही. या दोघांमध्ये वाच्य वाचक भाव आहे. म्हणून कार्यरूप असणार ओम, ओम कसा आहे? कार्यरूप आहे. आणि त्या ओमला कारण अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि कार्यकारणाचा अभेद शास्त्र सांगतंय. तसा जरी विचार केला तरी ब्रह्म हे कार्यरूपाना, ओमकार हे कार्यरूपाना आहे आणि ब्रह्म हे अधिष्ठान रूपाना आहे. आणखी दुसरा एक विचार केला तर काय होतं पहा. जे अधिष्ठानावर कल्पित असतं, अधिष्ठानावर जे कल्पित असतं
ते मिथ्या असतं. म्हणून ओमकार हे ब्रह्मावर मिथ्या आहे. ओमकार कसा आहे? कारण ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व काय आहे? मिथ्या आहे. म्हणून ओमकार सुद्धा कसा आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. मिथ्या पदार्थ कशावर तरी भासलेलाच असतो ना. मग ओम हे कशावर भासायले? ब्रह्मावरच भासायले. म्हणून ओम हे काय आहे? ब्रह्मरूपच आहे. जरी कल्पित मानलं तरी ब्रह्मरूपच आहे. कार्य जरी मानलं, अहो कार्य कल्पित आहे पण ब्रह्मरूप आहे. कार्य कल्पित आहे पण ब्रह्मरूप आहे. मग ओमकार हा शेवटी ब्रह्मरूपच आहे. कार्यरूपानं बघितला तरीही ब्रह्मरूपच आहे आणि कल्पित रूपानं बघितलं तरीही ब्रह्मरूपच आहे. मग त्या ओंकारापासून ज्यावेळेस ओंकार अधिष्ठान होतं आणि त्या ओंकारापासून जे शब्द उत्पन्न होतात ते जरी त्याचे कार्य असले ओंकाराचे, किंवा त्या ओंकारावर अध्यस्त जरी असले शब्द, तरी ते शब्द ओंकार रूपच आहेत. शब्द ओंकार रूप कारण रूपच आहेत, है का नाही? ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाबद्दल एक ओवीमध्ये शब्द ब्रह्म आशेस, शब्द ब्रह्म आशेस तेची मूर्ती सुवेस, लावण्याची खेज अर्थ शोभा. त्या शब्दामध्ये जो अर्थ आहे का त्याची काय आहे? आणि शोभा आहे त्याची, है का नाही? आणि मग त्याची ती अर्थ शोभा घ्यावी का शब्दच घ्यावा? अर्थ शोभा घेतली तर शोभायमान होतो घेणारा, है का नाही? म्हणून हे शब्द कसे आहेत? ब्रह्मरूप आहेत. मग त्यांना कल्पित म्हणायचं का? कल्पित वस्तू कशी आहे? शेष रूप आहे. पण इथं म्हणतात ते अशेष आहे. शब्द ब्रह्म अशेष. अशेष म्हणजे अशेष आहेत ते, त्यांचा कधीही नाश नाही. आणि त्याची मूर्ती सुवेश, मूर्ती आकार त्याच्यापासूनच आहेत. आणि जर शब्द त्या ठिकाणी नसेल तर मूर्ती कशाची आली? मग ती त्या मूर्तीला जर नावच नाही तर मग कशाची म्हणून मूर्ती सांगावी? म्हणून शब्द ब्रह्म आशेष, शब्द ब्रह्मच आहेत. आणि ते शब्द जरी ब्रह्मरूप असले, अधिष्ठान रूप असले, तरी ते शब्द आध्यासाला, त्याच्यावर जे आध्यस्थ पदार्थ आहेत त्या पदार्थाला अधिष्ठान रूपानं त्याच्यात सामावून घेतो. कशात? शब्दात. नाम शब्द म्हणजे त्या नामामध्ये. कारण रूप हे नामामध्ये आहे का नाम रूपात आहे? आता या ठिकाणी आपण खालून वर गेलो तर वरून पुन्हा खाली आलो. आता काय बाई राहिलं सायलं? कसं? रूप आणि नाम यामध्ये कार्य काय आहे आणि कारण काय आहे? रूपाला कारण नाम आहे का नामाला
कारण रूप आहे. कुणामुळं प्रकाशन होतं. रूपाचं प्रकाशन शब्दानं होतं, नामानं होतं, है का नाही. मग जो प्रकाशक आहे तो अधिष्ठान असतो. आपल्या देहामध्ये प्रकाशक जो आहे तो अधिष्ठान रूपानं आहे, है का नाही. आणि जे प्रकाश करण्याची त्याच्यामध्ये ताकद नाही, अधिकार नाही, ते अध्यस्त आहे. देह हा अध्यस्त आहे. देह जड आहे, देह कल्पित आहे, देह कार्यरूपात आहे आणि इतक्याच अधिष्ठान आत्मा आहे. आत्मा जर नसेल, जीवात्मा जर नसेल, तर या देहाला काही किंमत आहे का. आणि तेच आत्मा कसा आहे, ज्ञानरूप आहे, हे का नाही. मग तो ज्ञानरूप आत्म्यामुळंच हा सर्व देहाचा व्यवहार चालतो. आणि तिथं जर आत्मा नसेल तर जे विशेष चैतन्य आहे ते चैतन्य जर त्या देहात नसेल तर देहाला किंमत राहते का. त्याची किंमत कशी होते पुन्हा देहाची, त्याला ठेवता सुद्धा येत नाही, इतकी किंमत त्याची नीच होऊन जाते. मग त्या देहाची किंमत कुणामुळे, नामामुळे, त्या आत्मरूपी नामामुळे. कारण आत्मा हे नाम आहे, आत्मा हे ज्ञान आहे, आणि नाम हे ज्ञान आहे, आणि ज्ञान हे नाम आहे. कारण नाम ज्ञान हे आत्मस्वरूपवान आहेत. नाम आणि ओम, नाम आणि ओम हे जे अक्षर आहेत, हे जी शब्द आहेत, हे ब्रह्म अशेष आहेत. म्हणून कार्यकारणाच्या अभेदानं सर्व ब्रह्मरूपच आहे सगळं. यामध्ये जे नाना प्रकारानं रूप दिसायलेलं आहे, नाना प्रकारानं रूप, मग यामध्ये मिथ्या काय आहे. जे जे काही करीतो देवा तेथे सेवा समर्पे. जे जे काय करतो तो सर्व देवच करतो, है का नाही. असा आपला निश्चय करावा. ते सेवा समर्पे असा निश्चय करायला काही हरकत नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे एकच अधिष्ठान कारण आहे, दोन नाही. एकापासून अवघे झालो, एकच कारण सांगायला. आणि आतापर्यंत आपण दोन कारण मानली आहे, एक माया आणि ब्रह्म. आता ओमकार जे आहे ते माया रूपच आहे. मग ओमकार ब्रह्मरूप होऊ शकतं, तर माया ब्रह्मरूप नाही का. मायेमध्ये काय दोष आहे, तिथं शुद्ध सत्वगुणी आहे आणि ईश्वरानं त्याचा अंगीकार केलेला आहे. आणि तिचा अंगीकार करून ईश्वर काय बद्ध झालेला नाही. कोण्या उपनिषदामध्ये सांगितलं नाही, कोण्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही, आकार ग्रंथामध्ये सांगितलं नाही, आणि प्रक्रिया ग्रंथामध्येही सांगितलं नाही. ईश्वर बद्ध आहे म्हणून, सदा मुक्त आहे म्हणून सांगितलं ईश्वर. पण माया उपाधीनं असून सुद्धा मग ती माया कशी आहे, शुद्ध आणि सत्वगुणी आहे, है का नाही. मग तो गुण बाध्य नाही, बाधक नाही. सत्वगुण हा, म्हणून म्हणतात सत्वगुण लावा अंगाला, इंचू इंगळी उतरेल झरझरा.
रजोगुण तमोगुण मागे सारा म्हणतात आणि सत्वगुण अंगाला लावा, म्हणजेच सत्वगुणानं परमार्थ करा. तो आपोआप सत्वगुण काय होतो? लय पावतो. कशात पावतो? त्या ब्रह्मस्वरूपातच पावतो. म्हणजेच एकच कारण आहे. सांगायचं तात्पर्य कारण एकच आहे, दोन कारण असू शकत नाहीत. असा सिद्धांत करता येईल का दोन कारणाचा? दोन कारणाचा सिद्धांत सांगितला तर त्या ठिकाणी द्वैतच उरतो शेवटी. दोन कारण म्हणल्यावर अद्वैत कसा होईल? द्वैतच राहणार ना मग. आणि शास्त्र वेदांत हे काय करतात? अद्वैत सांगायला. मग माया ब्रह्मरूप करणं म्हणजेच अद्वैत होणं आहे, अद्वैताची सिद्धी करणं आहे. ओंकार ब्रह्मरूप करणं हे अद्वैताची सिद्धी आहे. भेद संपविणं, भेदच शिल्लक राहू नये. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज. नारायणामध्ये आणि आपल्यामध्ये, नारायण म्हणजे आत्मा, आत्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये भेद शिल्लक राहू नये. आणि सगळ्यांच्या आत्म्यामध्ये आणि आपल्या आत्म्यामध्येही भेद राहू नये. भेद नाही कशात नाही, सर्व आत्मा, सगळ्यांचे जे आत्म्या आहेत त्या आत्म्यामध्ये भेद नाही. मग भेदच नाही तर मग आम्ही दुजे नेनो कोणा? आम्ही भेद कुठं पाहावं? भेद कशाला म्हणावं? हा जो परस्पर भेद आहे, कशात? या आकारामध्ये, त्या ठिकाणी भेद मानावा परस्परामध्ये त्यांच्यात. आम्ही दुजे नेनो कोणा? दुजे म्हणजे भेद. आम्ही दुज कुठं समजावं, भेद कुठं समजावं? हेची मना मन साक्षी, हेची मना मन साक्षी. हे साक्षी जे आहेत ना, मनाच्या योगानं झालेत ना, हा भेद आहे. तो मनाच्या योगानं जो साक्षी झालाय ना, तोच भेद आहे. या ठिकाणी आपल्याला भेद वाटतो का नाही? कितीही प्रयत्न करा, या ठिकाणचा भेद जातो का? कारण मन आणि साक्षी, मन जोपर्यंत आहे तोपर्यंत ते कुटस्थ चैतन्य किंवा आत्मा हे साक्षी रूपानच राहणार आहे. मी केलं, मी ठेवलं, मी भोगलं, मी खाल्लं, हे जे साक्षी पण जे आहे आपलं, हे मन आहे म्हणून साक्षी आहे. मग जोपर्यंत मन आहे तोपर्यंत भेद शिल्लक राहणारच. हा कल्पित भेद आहे, हा ही वास्तव भेद नाही. कारण मन कल्पित आहे. मन अंतःकरण हे कल्पित पदार्थ येतं. म्हणून त्या ठिकाणी भेद जर जाणायचा असेल तर तो अंतःकरणाच्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे ज्याच्या अधिष्ठानावर चालतात आणि त्या अधिष्ठानाचं सामर्थ्य घेऊन तिथं अहंकार निर्माण होतो. ते नसताना आम्ही आहोत, मी आहे, हे जे मी उत्पन्न व्हायले, हे जे अहंकार आहे, वास्तविक हा अहंकार, हा अहंकार आत्मा नाही. मग अहंकारा दावडावे कोण म्हणायले? आणि मी कोण म्हणतो?
आणि मग तो अहंकार मी आहे का? आपण जे आहोत ते अहंकार आहोत का? मग आता आपणाला त्या अहंकारानंच मी आपण त्या अहंकारालाच म्हणालोत का नाही मी? पण तो अहंकार आपण नाहीत. तो अहंकार आत्म्याच्या सत्तेवर आभासित व्हायलाय आणि तिथंच मित्व उठायले आणि ते मित्व वास्तविक सत्य नाही, ही भ्रांती आहे. ही भ्रांती आहे. स्वप्नामध्ये जे जे पदार्थ किंवा आपण देहवान दिसतो त्या देहाला अधिष्ठान कोण आहे? साक्षीच आहे ना. कारण जाणणारा कोण आहे तिथं? साक्षीच आहे का नाही? पण त्या ठिकाणी आपल्याला वाटतंय का साक्षी का मीच आहे? स्वप्नामध्ये कोण स्वप्न पाहिलंय? मीच पाहिलो, है का नाही? वास्तविक पाहता ते आपले आहेत का? ते साक्षीचा धर्म आहे. पदार्थ ज्ञान करणं, त्या पदार्थाचं पदार्थ पाहणं, त्याचं प्रकाशन करणं हे साक्षीच करतो. आपण करतो का? आपण तर हे शरीरवान इथं झोपलेलं असतंय ना, प्रमाता इथंच असतंय ना. हा, मग तिथं स्वप्नामध्ये कोण असतंय? तिथं प्रकाशन साक्षी करतो. मग साक्षी हा कोण आहे? आपण आहेत का? हा, मग त्या ठिकाणी साक्षी आपण नाही तर त्याच्या ठिकाणी अहम बुद्धी का होते त्यावेळेस? तिथं त्या साक्षीच्या ठिकाणीच व्हायली का नाही? स्वप्न कोणी बघितलंय? म्हणजे प्रकाशन कोणी केलंय? आणि ते कोण आहे साक्षी? आपणच आहेत ना. ते साक्षी आपणच आहेत. मग तो साक्षी देहवान आहे का? तिथं देह कल्पित आहे का नाही हे तर मान्य करावं लागेल का नाही? देह तिथं कल्पित आहे. तो देह, त्या देहाला जाणणारा साक्षी आहे तिथं. म्हणून साक्षी भाष्य म्हणावं लागतंय. ते जे भास व्हायलाय तिथलचा साक्षीला भास व्हायलाय, ते म्हणजे आपल्याला भास व्हायलाय तिथं. स्वप्न प्रतीती हा भास आहे आणि तो भास आपल्यालाच व्हायलाय. त्यावेळेस आपण साक्षी रूपानं कसे झालो? तेजस. तो साक्षी काय झालाय? त्याचं कोण्या रूपानं पाहिलाय? तेजस रूपानं पाहिलाय. कारण स्वप्नामध्ये सूक्ष्मतामध्ये काय आहे? तेजसताच आहे. म्हणून स्वप्न अवस्था ही तेजसाची आहे. मग तोच साक्षी तेजस होऊन स्वप्न पाहतो. पण त्यावेळेस आपण साक्षी म्हणून असतो, पण देह म्हणून असतो का? पण त्यावेळेस आपल्याला देह म्हणून वाटत नाहीत का? स्वप्नामध्ये आपल्याला देह म्हणून आहे का नाही? मग त्या ठिकाणी आपला जो अहंकार आहे तो अहंकार खरा आहे का? तो अहंकार देहाला धरूनच आहे ना. तिथं मी हे बघायलो, मी ते बघायलो, हे कोण म्हणायले? आपण. आपल्याला वाटायला ते मीच म्हणायलो, है का नाही? मग त्या ठिकाणचे पदार्थाची उत्पत्ती आपण केली असं वाटावं ना? वाटत आहे का तसं? मग पदार्थाची उत्पत्ती कोणी केली? पण आपल्याला वाटतंय का आपण केली म्हणून? कोणीतरी दुसराच आहे असं वाटतंय का नाही? मग ते दुसरा कोण आहे? तो साक्षी. तो उत्पन्न करता कोण सांगितलंय शास्त्रानं? हा, आणि त्या ठिकाणी आपला जो अहंकार आहे का, तो मिथ्या अहंकार आहे. तो जो पाहतो, तो विषय तिथले पाहतो, भोगितो, तो कोण आहे? ते अहंकार आहे. तो मिथ्या अहंकार आहे. ते साक्षी नाही. साक्षी आणि अहंकार हे कसे
यांच्यामध्ये कसा भेद आहे ते पहा. तेच भेद सांगायचा. हा भेद कळाला की ऐक्य झालंच, ब्रह्माशी ऐक्य. हे अहंकाराचं जे काय कार्य आहे, हे अहंकाराचं कार्य इथं सुद्धा तेच व्हायलंय. जसं स्वप्नात झालंय तसंच इथं व्हायलंय. इथंही हा व्यवहार कोण करायलाय? अहंकारच करायलाय. पण ते अहंकार आपण नाहीत. तो अहंकार जसा स्वप्नातला अहंकार आपण आहेत का? जागृत आल्यावर आपण तो अहंकार मी आहे असं आपण मानतो का? स्वप्नात जे जे कार्य केलंय ते आपण मानतो का? आणि ते कार्य कोणी केलंय? तिथल्या अहंकारानं केलंय, हे का नाही? मग ते आपण मानतोत का? मी केलंय म्हणतोत का? ते केलं नाही, आपण काहीच केलं नाही. ते भासलंय. ते काय झालंय? कुणाला भासलंय? ते अहंकाराला. अहंकाराला त्या ठिकाणी काय झालंय? पण ते भासमान जे आहे ते अहंकार त्या ठिकाणी पाहतो. ते अहंकार पाहिलेलं खरं नाही. तो अहंकार मी पाहिलो हे म्हणणंही त्याचं खरं नाही. आणि तो अहंकार तिथं आहे हेही खरं नाही. ती जी त्रिपुटी व्हायली ती अविद्या कल्पित आहे. तिथं ती त्रिपुटी अविद्या कल्पित उत्पन्न व्हायली, ती वास्तविक सत्य. मग ते सर्व भ्रम आहे, कल्पित आहे, वास्तव सत्य नाही. पण आपल्याला वाटना का तो त्या ठिकाणी तिथं आपण धरायलोच ना. आपण म्हणजे अहंकारूपण आपणच आहोत तिथं वाटतंय का नाही? पण त्या अहंकारानं केलंय का त्याला तिथं तसा भ्रम झाला? करणारा सगळा कोण आहे? साक्षी आहे, हे का नाही? मग आता इथं सगळं करणारा कोण आहे? साक्षीच आहे. पण आपल्याला वाटतंय का साक्षी करायला? हे आणि हे अहंकाराच्या क्रिया आहेत. ह्या सगळ्या ह्या कशा येतात? अहंकाराच्या क्रिया येतात. ज्यावेळेस त्या पडद्यावर चित्र बोलत येतं, चित्र बोलत येत का नाही? चित्र बोलत असते तर, आणि चित्र बोलायला दिसत नाही, पण बोलतेत का ते? मग हे चित्रच येत, हे बोलायला येत ना. आता हे काय येतं? हे चित्रच येत. हे मग हे चित्र बोलायलेले आपल्याला दिसायलेत का नाही? हे मधा साक्षीची मिशन आहे. ती सगळं करायली, पण ते अहंकार आपण घ्यालो, हे मी करायलो. मग हे सर्व करणारा कोण आहे म्हणून सांगितलंय? ईश्वर साक्षी एका अर्थीच येत ना. मग हे कार्य कोणाचे येतं? पण ते अहंकार आपण घ्यायलो, तर आपल्याला काहीच करता येत नाही. आपण निर्गुण निराकार येत, अवयवान नाहीत ना. आपण कसं करतो? हे पडद्यावरचे चित्र कसे बोलत आहे ना, ते कसे येतं? जड आहेत ना. मग हा देह कसा जडच आहे ना. हे कसा बोलन? ही समज यायला पाहिजे. ही समज आली की परमार्थ पूर्ण झाला. मग त्याला विष्णुमय जग, त्याला काय होणार? विष्णुमय जग. कारण जे आद्यस्थ असतंय ते अधिष्ठान रूप असतंय, असा त्याचा आभेद होणार. म्हणून जे जे काही करतो तो देवच करतो. म्हणजे देव कोण मग आता? ते ब्रह्मचैतन्य, आत्मा, ते आत्मचैतन्य. त्याच्यामध्येच तसं सामर्थ्य आहे, इतर कोणामध्येही नाही. कोणीच करू शकत नाही. हे आपल्याला का कळायले? हे तोच करतो हे आपल्याला कसं कळायले? आपण वृत्तीमध्ये आलोत, अंतःकरणामध्ये आलोत, आणि अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होती, विशेष ज्ञानाची. आणि त्या विशेष ज्ञानानं, त्या अंतःकरणानं काय व्हायले?
ती वृत्ती ज्ञानाकार व्हावी, है का नाही? आणि आपण ही ज्ञान स्वरूप आहोत, है का नाही? आणि मग ती वृत्तीच आपल्यातून उठायली. ती वृत्ती कुठून उचायली? पण कळती का ती वृत्ती उठलेली? आपल्यातूनच उठती. ती वृत्ती कुठून उत्पन्न व्हायली? अंतःकरणातून. अंतःकरणामध्ये जी वृत्ती उत्पन्न होती ती ती वृत्ती अंतःकरणाची आहे का चैतन्याची आहे? वृत्ती म्हणजे वृत्तीमधलं ज्ञान. वृत्तीला काय किंमत आहे? वृत्ती तर जळच आहे ते. हा, त्या वृत्तीमध्ये असणार चैतन्य, आहे का नाही? ज्ञानाला कोण त्या ठिकाणी हे व्हायले? प्रकाशन कोण करायले? आता वृत्तीच म्हणावं लागते त्याच्यात. ते वृत्ती ते असल्यामुळं, आहे का नाही? मग ते प्रकाशन ती वृत्ती करायली का त्या वृत्तीतलं चैतन्य, आहे का नाही? हे प्रकाशन ब्रह्मालाही करता येत नाही, आत्म्यालाही करता येत नाही, साक्षीलाही करता येत नाही, जीवाला भी करता येत नाही. प्रकाशन हे वृत्तीतलं चैतन्य प्रकाशन करते. वृत्ती जर नाही उत्पन्न झाली तर प्रकाशन कराईल का? वृत्तीच नाही. आता वृत्ती कुठे नसते आपल्याला अनुभव आहे. झोपेमध्ये वृत्ती असती का? अजिबात नाही. तिथं प्रकाशन कशाचं करतो का आपण? आणि वृत्ती नाही म्हणून तिथं विषय सुद्धा नाही. वृत्ती असेल तर विषय येत, ज्ञान असेल तर सर्व काही आहे. पण ते कोणचं ज्ञान? सामान्य का विशेष? विशेष ज्ञान कशात आहे? अंतःकरणात आहे. अंतःकरण असेल तर, आहे का नाही? तर त्या ठिकाणी ज्ञानाची उत्पत्ती होते. मग या ठिकाणी जी उत्पत्ती व्हायली, आपल्याला वाटायले, मला कळायले, मला जाणवायले, मी बघायलो, मला ऐकू आलंय, हे कशामुळे व्हायले? ही साधनं आहेत ना, ह्या साधनेनं तसं होतंय, नाही तर होत नाही. ही जी साधनं आहेत, ही इंद्रिय जी आहेत, ही साधनं, या साधण्यानं ही साधनं वेगवेगळी तर, आहे का नाही? जे ऐकायचं साधन आहे त्यांना पाहता येत नाही, जे पाहण्याचं साधन आहे त्यांना ऐका येत नाही. ते ज्याचे त्याचे तेच काम करते. मग ते त्यांच्यामध्ये तो भेद आहे. जसा कानाचा आणि डोळ्याचा भेद कुठं मानायचा? तिथं कान पाहत नाहीत आणि डोळे ऐकत नाहीत. मग हे मन साक्षी हा जो जसा इथं भेद व्हायला लागलाय, आता हे इंद्रियामध्ये भेद व्हायलाय का नाही? मग तसं आता अंतःकरण हे काय आहे? इंद्रियच आहे ना. मग अंतःकरण किती इथं? अनेक इथं अंतःकरण जगात. आणि मग प्रत्येक अंतःकरणामध्ये भेद राहणार का नाही? जसा इंद्रियामध्ये भेद आहे तसा अंतःकरणामध्ये. मग त्या अंतःकरणातल्या चैतन्यात भेद आहे का? चैतन्य एकच आहे सगळीकडे, म्हणून सर्व आत्मा एकच आहे. हा, सर्व घटी राम देहादेही एक. सर्व घटी ते आणि देहादेही सुद्धा एकच आहे. कसा? तर जसा सूर्याचा प्रकाश पडतो सर्वत्र एका सूर्याचा, तसाच है आत्म्याचा सर्व ठिकाणी एकाच आत्म्याचा प्रकाश आहे. पण तो भिन्न का वाटायलाय? उपाधीमुळं. मग आम्ही दुजे नेनो कोणा हेची मना साक्षी. हे अंतःकरण आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यामुळं काय वाटायले? हा मी वेगळा आहे, ते वेगळा आहे. मग हे कोण म्हणायले? प्रमाता. प्रमाता म्हणजेच अहंकार. मन, बुद्धी, चित्त जे हे आहेत इथं, हा
ते त्या ठिकाणी भेद करायला लागले. तर पण ज्याला भेद व्हायलाय का, ज्याच्या ठिकाणी भेद वाटायलाय का, त्यालाच सांगायचंय अभेद जाण. भेदात राहाय मात्र अभेद जाण. कारण अभेदात जाऊन अभेद जाणता येणार नाही, भेदात असतानाच अभेद जाणता येईल, है का नाही? मग हे अभेद कोणाला जाणायचा आहे? ह्या भेद्यालाच. जो भेदी झालाय का त्यालाच तो अभेद जाणायचा आहे. मग भेदी कोण झालाय? प्रमाता झालाय, जीव झालाय. आणि हे मूळचा कोण आहे? साक्षी रूप आहे, है का नाही? साक्षी ब्रह्मरूप आहे. मग हे प्रमाता जो आहे, आभास जो आहे, तो आभास कोणाचा आहे? कुटस्थ चैतन्याचा सांगितलेला आहे का नाही? आभास हा कुणाचा आहे? तर कुटस्थ चैतन्याचा आभास आहे. मग ज्याचा आभास आहे ते तद्रूपच असणार ना. मग जीव कोण आहे? जीव म्हणजे जीवातलं जे शुद्ध चैतन्य ते. आणि जीव ज्याला म्हणतात का, ते बुद्धीच्या धर्मासहित असणारा तो आभास, है का नाही? बुद्धीला धरून तो खरा नाही, अंतःकरणाला धरून. आणि त्याच्यातलं अंतःकरण बाजूला काढलं, बुद्धी बाजूला काढली की तो ब्रह्मरूपच आहे. म्हणून जीव ब्रह्मरूप आहे. म्हणून जीवाला ब्रह्मरूप होता येते. हा दोष काढला तर मग हे अहंकार, मन, बुद्धी, चित्त हे जे आहेत का, हे आपणाला व्यवहार करायला लावायले. तर हे अंतःकरण आहे, हे व्यवहार करणार आहे. आणि आपण त्याला मी म्हणायलो, आपण ते नाहीत. हे व्यवहार करणारे आपण नाहीत. हे व्यवहार जो व्हायलाय का, याचे साक्षीत आपण. याचे काय? हा, आता हे पोती, आता आपण हे पोती सांगायलो, इथं कोण सांगायलंय पोती? आता या पोतीला पोती सांगता येते का? हे आता विचार सागर हा गहन भाग आहे. हे कसं ज्ञान आहे, हे गुह्य ज्ञान आहे. हे ज्ञान सांगण्याचा अधिकार आपल्यासारख्या शेतकरी माणसाचा आहे काही? आपण शेतकरीत ना. हे आपल्या वाट्याचं नाहीच. हे सांगणं आपण अधिकारीत नाहीत ना याचे. तरी पण आपल्याला सांगाय बी आलंय आणि ऐकाय बी आले. हे कशामुळं व्हालंय? आपण अंतःकरण सोडलंय. आपण अंतःकरणाला महत्व दिलंय का? मग आपण चैतन्य स्वरूपाचं ज्ञान आपल्या ठिकाणी प्रकाशित झालंय. आपणाला अंतःकरण आहे मी असं वाटायलंय का? म्हणून आपल्याला कळायलंय. इतरांना का कळाना? कुठे गोष्ट जर काढली तर ते पळून जायची बारी काढते. तर मग तो शहाण्यातला शहाणा असला तरी पण तो पळून जातो तिथून मवळ उठल्यावानी. का? म्हणून अधिकार. कारण तो अंतःकरणाने युक्त आहे. त्या अंतःकरणाला त्यानं अजिबात सोडलेलं नाही. त्यानं अंतःकरण इतकं त्यानं गळपाटलेलं आहे की त्याच्याशिवाय तो त्याला दुसरा कधी विचार त्यानं केलेलाच नाही. आपण याच्यापेक्षा वेगळे आहोत म्हणून. मग अशीच उपासनेने, साधनेने आपली वृत्ती काय होती? हे अंतःकरणाला सोडिती. अंतःकरणाला सोडिती म्हणजेच तीच वृत्ती जो त्या अंतःकरणामध्ये वृत्तीचा जो भाग आहे, तो वृत्तीचा भाग तो स्वस्वरूपावरच पडतो. आपला अंतःकरणामध्ये जो परावर्तित किरण जे व्हायलेत का, ते विषयावर व्हायलेत. संसारी जीवाचे परावर्तित किरण कुठे व्हायलेत? त्या वृत्तीनं. आता त्या चैतन्याचं किरण त्या अंतःकरणामध्ये
पडायलेत, सत्वगुणात पडायलेत, आणि त्या सत्वगुणाचा परावर्तित किरण त्या विषयावर पडायलेत, आणि ते विषय जाणायला ते अंतःकरण, कोणाचा असो ते अंतःकरण, ते विषय जाणायले. आणि जर त्या ठिकाणी त्या प्रमात्यानं जर विचार केला की हे वृत्ती जी आहे ती विषयात चालली आणि विषयात जाणं हा दोष आहे, निर्विषय वृत्ती करणं हा निर्दोष आहे, म्हणून ज्यानं वृत्ती महागारी फिरविली आहे त्या वृत्तीला विषय आत्मा केला आहे. वृत्तीचा विषय काय केलंय? अगोदर विषय काय होता? वृत्तीचा विषय होते, पंचविषय होते. पण ज्यानं वृत्तीचा विषय आत्मा केला आहे तो अंतःकरण असताना सुद्धा ब्रह्मरूप आहे. म्हणजेच अंतःकरण असताना सुद्धा तो कोण आहे? कारण ती वृत्ती काय जाणायली? ब्रह्मच जाणायली, है का नाही? विषय तो त्यांचा काय झाला? आणि मग नावडे, है का नाही? मग हे कामून नावडे, कामून आवडत होत, याच्या पाठीमागाला काहीतरी पुरावा लागेल ना, काहीतरी हेतू. कामून आवडत होत? तो अहंकार जागृत होता. कशानं? दोषानं. तो दोषानं त्या ठिकाणी तो म्हणत होता हे माझं, हे माझं, है का नाही? तो अहंकार, मग तो अहंकारच त्या ठिकाणी राहिला नाही. वृत्ती ब्रह्माकार झाली म्हणजे अहंकार कशाला शिल्लक राहील तिथं? अहंकार निमाला गेला तरच वृत्ती ब्रह्माकार होती. अहंकार जर नाही राहिला तरच ब्रह्म जाणता येते वृत्तीनं. आणि अहंकार राहिला तर मग ब्रह्म जाणल्या जात नाही, मग विषय जाणल्या जातात. मग वृत्तीला ब्रह्मरूप हा विषय जर द्याला तर तो विषय ती त्या विषयामध्ये तिला रममान होता येते. वृत्तीला फक्त आनंद पाहिजे हो, वृत्तीला दुःखाची गरज नाही. कारण ती वृत्ती हे जीवाजी पाटील जे बसलेत ते अगोदर त्या वृत्तीला तिथे घेऊन चाललेत. जीव मन इंद्रियाचा जो राज आहे ना, म्हणजे सुरुवातीला जो काही विषयाकडे जातो तो जीवच जातो आणि नंतर बुद्धी तिथं निश्चय करते. हे बाहेर जे जाते का ती वृत्ती, त्या वृत्तीमध्ये मन तर असतंय ना, मनच आहे ते. मन हीच वृत्ती हो. मन वेगळं, वृत्तीन मन वेगळं नाही, बुद्धीन वृत्ती वेगळं नाही, चित्तन वृत्ती वेगळं नाही. चित्त ही एक वृत्ती आहे, मन ही एक वृत्ती आहे, अहंकार ही एक वृत्ती आहे. म्हणून ह्या चार ज्या प्रकाराच्या वृत्त्या आहेत का त्यालाच मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणतात. त्या चार प्रकाराच्या वृत्त्या आहेत, त्या चार प्रकाराचे ते विषय आहेत त्या अंतःकरणात, घटक आहेत त्या अंतःकरणामध्ये. मग जेव्हा वृत्ती अभेद चिंतन करेल, अभेद चिंतन ज्यावेळेस त्या वृत्तीकडून होईल, ती जसं जसं अभेद चिंतन जितका काळ करेल तितका तितका तिला ब्रह्मानुभव, ब्रह्मानंद मिळेल. आणि जर तो चिंतन तिच्यातून वगळलं की मग त्या ठिकाणी तिला तो आनंद मिळणार नाही. वृत्तीला आनंद, आणि वृत्तीला आनंदच हवाय, मनाला सुद्धा आनंद हवाय, बुद्धीला सुद्धा आनंदच हवाय. म्हणजे अंतःकरण वृत्ती म्हणजे वृत्तीलाच आनंद हवाय. वृत्तीला दुःख असं वाटतंय का? म्हणजे आपल्याला दुःख असं वाटतंय का? वृत्ती म्हणजेच कोण आहे? वृत्तीमध्येच आपण आहे. वृत्तीत आलोत म्हणूनच आपलं त्या ठिकाणी आपल्याला परमार्थ करायचा आहे का नाही? हे दुःख घालवायचंय. आणि वृत्तीला आलं तरच दुःखाची प्राप्ती आहे, आणि वृत्तीतूनच आपल्याला सुखाची प्राप्ती करता येते. वृत्तीतूनच. वृत्ती जर विषयाकडे जात असेल तर त्याच वृत्तीला कलवायचंय आणि
अविषयाकडे लावायचंय. जिथं विषय नाही तिथं लावायचंय, आणि जिथं विषय तिथं दुःख आहे का नाही. मग परमात्मा कसा आहे? अविषयी. तिथं विषय विषयी भाव आहे का परमात्म्याच्या ठिकाणी? तिथं विषयच नाही ना. झोपेमध्ये विषय आहे का? आणि तसे आपण आहोत. आपण कसे येत तसे तिथं विषयच नाही, आणि तशा ठिकाणी आपली वृत्ती घालायची. मग जिवंतपणी म्हणजे आता देह असताना त्यावेळेस लक्ष्य स्वरूपानं आपलं स्वरूप जाणता येतंय. प्रत्यक्ष स्वरूपानं जाणता येणार नाही, कारण हे इंद्रिय जाणू शकत नाही. आपली किती तयारी जरी असली तरी आपल्याजवळ ते साधन नाही. ब्रह्म पाहायचं, ब्रह्म पाहायचं साधन कुठे आहे आपल्याजवळ? ते आता हे जे साधन आहेत हे साधारण आहेत का असाधारण आहेत? हे हे इंद्रिय, हे देहावरचे जी इंद्रिय ही साधारण आहेत कारण का असाधारण आहेत? विषय गेलेला आहे का नाही बरं? हे साधारण आहेत ना. हे साधारण आहेत म्हणून ते असाधारण जाणू शकत नाहीत. परमात्मा कसा आहे? मग ते कसं जाणता येईल ह्या साधारण इंद्रियानं? म्हणून याचा विषय तो नाही. म्हणून येणं आपल्याला तो कधीच दिसणार नाही. मग जर पाहायचा असेल तर कशानं? असाधारणाने असाधारण जाणता येईल. नाही असं नाही. म्हणून तुम्ही मनाची वृत्ती, बुद्धीची वृत्ती ती लक्ष्य स्वरूपाकडे लावा, त्यानं जाणता येते. निराकारामध्ये वृत्ती न्या, कारण ती असाधारण येत. मन बुद्धी हे कसे येत? म्हणून बुद्धी जाणे आणि न जाणे, हे इंद्रियाद्वारा न जाणे. म्हणून जाणता येतंय, पण असाधारण कारणानं जाणता येतंय. म्हणून आपलं ते राहिलं तर राहिलंच, पण ते याच्यात आलंय. आणखी थोडंफार जे राहिलंय ते उद्याच्या वेळामध्ये ते घेऊन पुढचा भाग घेऊ. आता काय होणार नाही. सांगायचं इथं ओमकार हे अक्षर ब्रह्माच्या ठिकाणी आद्यस्त आहे. ओमकार सुद्धा काय आद्यस्त आहे ब्रह्माच्या ठिकाणी. आणि आद्यस्थाचे स्वरूप अधिष्ठानाहून पृथक नसते, वेगळं नसतंय. अधिष्ठानाहून वेगळं नसतंय ना ते. म्हणून ओमकार ब्रह्मरूप आहे. ओमकार कसं आहे? ब्रह्मरूपच आहे ना. म्हणून ओमकाराचे ब्रह्मरूपाने चिंतन करावे. ज्यावेळेस आपण ओम म्हणतो का त्यावेळेस ते ब्रह्मच त्या ठिकाणी लक्षावृत्तीनं जाणावं. कारण ओम हे काय आहे? ब्रह्मरूप आहे का नाही. मग राम म्हणलं तर ब्रह्मरूपच आहे का नाही. हरी म्हणलं तर काही म्हणा, हाड म्हणलं तरी ब्रह्मरूपच. नाम काय? मग हाड हे काय? म्हणून सगळं ब्रह्मरूप आहे. आणि ब्रह्मरूप ओंकाराचे आत्म्याशी अभेद चिंतन करावे. आत्म्याशी ओंकाराचे आत्म्याशी अभेद चिंतन करावे. कोणी आत्म्याशी? ब्रह्मरूप ओंकाराचे आत्म्याशी. ब्रह्मरूप. आता ओंकार कसं आहे? म्हणून त्या ब्रह्मरूप ओंकाराचे आत्म्याशी. म्हणून आत्मा ओंकार रूप आहे, आत्मा ब्रह्मरूप आहे असं चिंतन करावे. अभेद एक रूपच आहे.
कारण आत्म्याचे, ब्रह्माचे आणि ओंकाराचे, आत्म्याचे, ब्रह्माचे आणि ओंकाराचे 4-4 पाद आहेत. 4-4 पाद आहेत. प्रकार, पाद म्हणजे प्रकार आहेत. हे आपल्याला आता 2 पाय आहेत. हे पायाचे प्रकार आहेत. किती? 2. 2 पाद म्हणजे पायाचे 2 प्रकार. तसेच या ठिकाणी ते म्हणतात ओंकाराचे, ब्रह्माचे 4-4 आणि आत्म्याचे, आत्मा, ब्रह्म आणि ओंकार यायला 4-4 पाय आहेत. म्हणजे 4-4 प्रकार आहेत. हे समजण्यासाठी केलेलं आहे. हे 4 प्रकार केलेत ना, हे कशासाठी केले? तर समजण्यासाठी. कसे ते केलेले आहेत ते आपलं झालेलं आहे पंचीकरणातच, पण ते आणखी सांगणार आहेत इथं. ते आपण उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरी.